सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा। एकमताने सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। दादांची जागा कुणीतरी घ्यावी अशी सर्वजण मागणी करत होते। सर्वजण अस्वस्थ झाले होते। सर्वांनी मला विनंती केली आणि सर्वांचा आदर बाळगून मी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले। सुनेत्रा पवार यांचं भाष्य। राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिलीच पत्रकार परिषद। मात्र प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी ही पत्रकार परिषद गुंडाळली। पत्रकार उलटे पालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांची मनस्थिती ठीक नाहीये म्हणून सांगा। पत्रकार परिषदेच्या आधीची कुजबूज व्हायरल। सुनेत्रा पवारांची पत्रकार परिषद सुरू होण्याआधीची नेत्यांची चर्चा व्हायरल। दादांजवळ जाण्याची कधी संधी दिली नाही, आता बहिणींजवळ तरी जाऊ द्या। नाव न घेता सरोज अहिरेंचं प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंकडे बोट। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तासातच या ठिकाणी तपासात अनेक गोष्टी समोर आल्यात। कुणी कट रचलाय का याचा तपास सुरू। सीआयडी अधिकाऱ्यांचं सूचक विधान। रोहित पवार आज राज ठाकरेंची भेट घेणार। सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार। दरम्यान अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रश्नावर या दोघांमध्ये चर्चा होणार। पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार मात्र गैरहजर। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर। राज्यसभेच्या नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीला रवाना। रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार। राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जणांच्या नावांची यादी तयार। दिल्लीतील वरिष्ठ नेते 24 मधून 4 नावं फायनल करणार। टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली ते इतिहासात सांगितलं नाही। शिवरायां इतकंच टिपूचं गुणगान व्हावं याला आमचा आक्षेप। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं। हर्षवर्धन सपकाळांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्याचा एकनाथ शिंदेंकडूनही समाचार। सपकाळ शिवरायांची तुलना टिपू सुलतानसोबत करतात। औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी केलं? शिंदेंचा सवाल। तर शिवरायांबाबत आम्ही कधीही मतांचं राजकारण केलं नाही, शिंदेंचं वक्तव्य। तर राज ठाकरेंकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा। मराठीत ब्लॉग्स पॉडकास्ट सुरू करा, राज ठाकरेंचं आवाहन। स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा आज मराठीचा जागर सोहळा। दरम्यान सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आदित्य ठाकरे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार। 19 ते 25 वर्षाच्या वयात लग्न झालं पाहिजे, त्यामुळे कौटुंबिक कलह कमी होतील, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। तर देशाच्या हितासाठी 3 मुलं असणं आवश्यक, जुन्या विधानाचा सुद्धा पुनरुच्चार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं कौतुक। मिलिंद नार्वेकरांनी सभागृहामध्ये अभ्यास करून महत्त्वाचे मुद्दे मांडले। मिलिंद नार्वेकरांच्या मुद्द्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल, शिंदेंची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्र आलो तर आमची ताकद आणखी वाढेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना साथ घातली आहे। समाजासाठी एकत्रीकरण करा, रामदास आठवलेंचं आवाहन। सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र। जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोलकरांचा हा दावा। तर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील सोबत बाळासाहेब सोलकरांची प्रतिक्रिया। जळगाव महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील, तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधू कोल्हेंचं नाव निश्चित। दरम्यान घोषणांची केवळ आता औपचारिकताच बाकी। मालेगाव महापालिकेमध्ये स्थायी समितीचे 16 तर महिला बालकल्याण समितीचे 9 सदस्य जाहीर। इस्लाम पार्टीचं वर्चस्व असून समित्यांमध्ये शिवसेना नगरसेवकांना सुद्धा स्थान। भाजपचं संख्याबळ नसल्यामुळे दोन्ही समित्यांमध्ये स्थान नाही। कम्युनिस्ट पक्षाच्या राजूर ते अहिल्यानगर लॉंग मार्चचा आजचा 4था दिवस। संगमेश्वरच्या निझर्णेश्वर देवस्थान परिसरामध्ये आंदोलकांचा मुक्काम। शिष्टमंडळ आणि प्रशासनाच्या चर्चेनंतर आंदोलनाची दिशा ठरणार। नागपुरात सीलबंद लिफाफ्यातनं 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार। एका लिफाफ्यामध्ये एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात, मात्र परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 24 प्रश्नपत्रिकाच पोहोचत असल्याची तक्रार। पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर। मालेगाव पालिकेतील नमाज पठण प्रकरणाची प्रशासनाकडून दखल। विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन। बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत अभियंत्यांचं निलंबन। विद्युत पुरवठ्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं पालिकेमध्ये नमाज पठण करण्यात आलं होतं। नागपुरात 12वीचा गणिताचा सुद्धा पेपर फुटल्याची माहिती समोर। पेपर फुटी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतनं ही माहिती समोर। आरोपींच्या डिलीट केलेल्या चॅटमध्ये गणिताचाही पेपर होता। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव। शीतल तेजवानीची जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल।
हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस. दरम्यान भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश. भंडारा गोंदियातील बाळ विक्री प्रकरणामध्ये 10 सदस्यीय एसआयटीची स्थापना. एसडीपीओंच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय समिती स्थापन. समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार. अहिल्यानगरमध्ये बोगस खत विक्री करणाऱ्यांना कृषी विभागाचा दणका. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बोगस खत विक्रीचा प्रकार उघडकीस. महिनाभरात 3रा गुन्हा दाखल. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये शेतकरी गटांना दिलेलं परभणी शक्ती हे ज्वारीचं बियाणं निकृष्ट. महाबीजच्या वतीनं कृषी विभागामार्फत हे बियाणं देण्यात आलं. पेरलेल्या बियाण्यांच्या ताटव्यांची वाढच झाली नसल्याचंही समोर. वाशिमच्या मंगरुळपीर या तालुक्यातल्या पारडी ताड गावामध्ये मोहरी शेती दिन कार्यक्रमाचं आयोजन. गावातील 50 एकर क्षेत्रावर महाबीजच्या मोहरी वाणाची पेरणी. कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती. वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर काढणीला वेग. ढगाळ वातावरण आणि आवश्यक या ठिकाणी वातावरण नाही. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून काढणीची घाई. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू. धुळ्यामध्ये टरबूजाच्या दरांमध्ये विक्रमी वाढ. बाजारात 40 रुपये प्रति किलो दरानं टरबूजांची विक्री. सध्या रमजान महिना सुरू असल्यानं टरबूजाला मागणी वाढली आहे. अमरावती बाजारात टोमॅटो आणि वांग्यांची मोठ्या प्रमाणात आवक. शेतकऱ्यांना टोमॅटोचा केवळ 3 ते 4 रुपयांचा दर मिळतोय. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी मोठ्या संकटात. हमाली वाहतूक दलालीमुळे शेतकरी हवालदिल. मालेगाव छावणी पोलिसांचा छत्रपती संभाजीनगरमधील बनावट नोटांच्या प्रेसवर छापा. 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत एकाला अटक. बँकेत जमा करताना बनावट नोटा आढळल्यानंतर हा गुन्हा दाखल. देऊळगाव राजा तालुक्यातल्या नारायणखेड निमगाव या गुरु परिसरामध्ये अवैध रेती उपसा सुरू. खडकपूर्णा नदीतनं ठरवून दिलेल्या हद्दीबाहेर बोटीद्वारे वाळू उपसा. संबंधितांवर आता कारवाई न झाल्यानं तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह. कोल्हापुरात आजपासून माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेला सुरुवात. नवनियुक्त महापौर रूपाराणी निकम यांनी स्वच्छतेसाठी उपक्रम सुरू केला. स्वच्छता मोहिमेमध्ये सामाजिक संस्थांचा देखील सहभाग. नागपुरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी 1 मार्चपासून विशेष मोहीम सुरू करा. महापौर नीता ठाकरे यांचे निर्देश. नागनदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीसह 379 नाल्यांची स्वच्छता केली जाणार. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे रहदारीला मोठा अडथळा. बस स्थानक परिसरातील मोकाट गुरांमुळे या ठिकाणी नागरिक त्रस्त. पालिकेनं पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. यवतमाळच्या उकणी या ठिकाणी रेल्वे सायडिंगवर कोळशाची जागी मातीचा भराव टाकण्यात आला. दरम्यान या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. 2 ट्रक चालकांविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल. भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या बाजूला उड्डाणपूल उभारण्याची मागणी. तर रेल्वे फाटक ओलांडत जीव मुठीत धरून नागरिकांना या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो. फाटक तासनतास बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यास सुद्धा उशीर होतो. तर रुग्णांचेही मोठे हाल होतात. कराडमधील कृष्णा विद्यापीठाच्या डॉक्टर पुविष्णू देवी यांचा आंतरराष्ट्रीय प्राध्यापकपदी त्यांची नियुक्ती. मेलबर्नला ग्लोबल नेटवर्क ऑफ बायोथिक्स या संस्थेकडून त्यांची निवड. फिजिओथेरपी क्षेत्रातील भारतातनं त्यांची निवड झालेली ही पहिलीच व्यक्ती. कराड दक्षिणमधील 135 भजनी मंडळांना शासनाकडून 33,75,000 अनुदान मंजूर. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रत्येकी 25,000 रुपये मिळणार. लवकरच ही रक्कमही वर्ग होणार.